आज मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। सेम वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचे आणि पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे पोहे टाकून घेऊया, रवा टाकून घेऊया, बेसन पीठ टाकून घ्यायचं। एवढ्या इंचाचा बघा आल्याचा तुकडा आहे। 3 पकड्या टाकायच्यात आपल्याला। ह्याच्यामध्ये लसणाच्या, हिरव्या मिरच्या तिखटाप्रमाणे टाका। 1 चमचा भरून साखर घेतलेली आहे, त्यात टाकायचं आपल्याला हिंग। दही घेतलेलं आहे अर्धे वाटीला पण कमी, म्हणजे आणि दह्याच्या वाटीमध्येच आपल्याला पाणी टाकायचे अर्धे वाटी फक्त। आणि हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे आपण एका वाडग्यामध्ये ओतून घेऊया। त्याच्यामध्ये आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी थोडंसं टाकलं होतं। मिक्स करत करत पाणी टाकायचं, एकदम पण टाकू नका तुम्ही। आणि ह्याला एकूण मला बघा 3 वाट्या पाणी लागलेलं आहे। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हळद, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे टाकायचे तेल आणि ह्याला चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, एक 10 ते 15 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिटं झाले बघा, मी झाकून ठेवलं होतं। आता ह्यात टाकायचे आपल्याला इनो, अख्खं पाकिट मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी। मिक्स करून घ्या पहिलं चांगलं, एकच साईडून असं। ताट घेतलेलं आहे आणि त्याला बघा मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे। हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेते। त्याच्यावर टाकणार आहे मी थोडीशी मिरची पावडर। आता हे आपण ठेवून घेऊया। कढईमध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं। गॅस आहे मीडियम, पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि खाली पुरतं पाणी टाकायचं। मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला पॅक झाकण ठेवायचे एक 20 मिनिटासाठी। 20 मिनिटं झालेले आहेत बघा, आपण झाकण काढून बघूया। मीडियम गॅसवर ठेवलं होतं, सुरीमध्ये घालून बघायचे शिजले का। हे बघा ह्याला चिटकत नाही म्हणजे शिजलेलं आहे। ह्याला काय करायचं माहिती आहे का, असं ठेवायचं आणि थंड होऊन देऊया। थंड झालेलं आहे बघा, मी खाली काढून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण कापून घेऊया। तर आवडीप्रमाणे कापायचं, तुम्हाला जसं कट करायचं आहे तसं कट करून घेतलंय बघा। तर आता हे एक मी तुम्हाला काढून दाखवते। मस्त असं निघतं एकदम जाळीदार, किती झाले बघा अशा पद्धतीत। तडक्या पॅनमध्ये बघा छोटा 1 चमचा मी तेल गरम करून घेतलेला आहे। त्यावर टाकायचं आपल्याला मोहरी, थोडंसं टाकायचं हिंग पावडर, त्यावर टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि थोडीशी टाकणार आहे मी त्याच्यामध्येच कोथिंबीर। आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। जरी असा तडका नाही टाकला तरी पण चालू शकते बरं का।